खरोखर एवढी लाचारी महाराष्ट्रामध्ये मी कधीच बघितलेली नाही. आता बिहारमध्ये इलेक्शन होते, तर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये गेले आणि बाई खरोखर तिकडच्या लोकांना सांगतात जशी छठपूजा तिकडे होते तशीच आमच्या महाराष्ट्र मुंबईमध्ये आम्ही केले, तुम्ही येऊन बघा. अरे नाही, पण तुम्ही आता येऊ शकत नाही, इथे इलेक्शन आहात, तर तुम्ही एक काम करा, पुढच्या वर्षी या. लेकिन अगले छठ पर मुंबई का निमंत्रण आपको देने को आया हूं. म्हणजे ऑलरेडी ते प्रप्रांत्यांची गर्दीमुळे मराठी माणूस झिजतोय, मरतोय. ऑलरेडी जे प्रप्रांतीय आहेत त्यांना एवढा त्रास होतोय, ट्रॉफिक, ट्रेनमध्ये, लोकल ट्रेनमध्ये चढायला जागा नाही, बाई फुटपाथवर चालायला जागा नाही, रेल्वे स्टेशनवरती जागा नाही, तरी किती निर्लज्जपणा. आणि एकीकडे शिंदे गटाचे आमदार बोलतायत की भाई मराठी माणूस मेला, सिंपल आहे, मराठी भाषा मेली तरी चालेल, म्हणजे आई मेली तरी चालेल, यांना प्रप्रांतीयांना जगवायचं, भाषेसोबत माणूसही मेला तरी असं, आणि नंतर माफी मागतात. म्हणजे माफी मागून काय शक्य होणार? सिंपल आहे, तुम्ही पहिले तुमच्या प्रप्रांतीयांना खुश केलं आणि आता मराठी माणसांची पूर्ण इज्जत घालवली, मेले तरी चालतील बोलून माफी मागणार. कुठपर्यंत कोण तुम्हाला माफ करणार? आणि सिंपल माझं सांगणं आता एवढे ना, जेवढे पण इतर राज्यामधून आता ट्रेन येतात ना, त्या सगळ्या गोष्टीवर आवाज उठवला पाहिजे. कुठेतरी येणारी गर्दी कमी झाली पाहिजे, जाणारी गर्दी जेवढी वाढवायची वाढवा, येणारी गर्दी कमी झाली पाहिजे. यासाठी तरी आता आपल्याला आवाज उठवला पाहिजे. आपले मुख्यमंत्री तर बोलणार नाही, पण जनतेने आवाज उठवला पाहिजे. जय महाराष्ट्र.